कमी वेळेत कमी साहित्यात अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी, अगदी जेवणाची दुप्पट चव वाढवणारी, अगदी छान चटपटीत कांद्याची चटणी कशी बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली कांद्याची चटणी ही तयार झाली। जर तुम्ही ह्या पद्धतीने कांद्याची चटणी बनवाल तर एका पोळीच्या जागेवरती 2 पोळ्या खाल एवढी चविष्ट अशी आपली ही चटणी तयार होते। तर चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, आपल्या नेहमीप्रमाणे कांदा हा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा। जेवढा बारीक आपण कांदा हा चिरून घेतला तेवढा तो लवकर तेलामध्ये परतला जातो आणि अगदी पटकन अशी आपली चटणी ही तयार होते। डायरेक्ट तुम्ही बारीक किसणीने कांदा हा किसून वापरला तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढा कांदा हा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा। आता आपल्याला कितपत चटणी बनवायची त्यानुसार आपण कांदा हा कट करून घ्यायचा। इथे मी मध्यम आकाराचे 4 ते 5 कांदे हे अगदी बारीक असा कापून घेतलाय। तर आता आपला कांदा हा कापून तयार झालाय। त्यानंतर चटणी बनवण्यासाठी साईडला गॅसवरती आपण कढई किंवा तवा देखील आपण गरम करून घेतला तरी काही हरकत नाही। तव्यावर देखील अगदी छान अशी ही चटणी तयार होते। तर काय करायचं, आपला कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आपण गरम करून घ्या। नेहमीपेक्षा आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं जास्तीचं तेलाचा वापर करायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपला जो काही कांदा असतो तो छान एकसारखा परतला जातो। तर तेल मी आता छान गरम करून घेतलं आहे। तेल आपलं कडकडीत गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण, जर आपल्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता हा छान परतून घ्या। तेलामध्ये आपला कढीपत्ता छान परतल्यानंतर मोहरी आपण टाकणार। यामध्ये अगदी थोडंसं नेहमीपेक्षा मोहरीचं प्रमाण आपण जास्ती घालणार आहोत। मोहरी अगदी छान तडतरल्यानंतर 1 चमचा जिरे देखील छान फुलून घेणार आहोत। मोहरी जिरे अगदी छान आपलं फुलून तयार झाले। त्यानंतर लगेच बारीक ठेचून घेतलेला अगदी भरपूर असा आपण यामध्ये लसूण हा घालणार। ठेचून घाला किंवा अगदी बारीक चिरून वापरला तरी काही हरकत नाही। हलकासा आपल्याला लसणातला कच्चापणा घालवायचा आहे, अगदी जास्ती ब्राऊन कलर देखील आपल्याला करायचा नाही। तर अशा पद्धतीने छान हलकासा आपण आता लसूण हा तेलामध्ये परतून घेतला आहे। लसूण आपला परतून झाल्यानंतर लगेचच काय करायचं, आपण चिरून घेतलेला संपूर्ण आता कांदा यामध्ये टाकून घेऊया। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने कांद्याची चटणी करून बघा, अगदी सर्वजण आवडून खातील एवढा छान असा आपला अशी ही चटणी तयार होते। अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी चविष्ट असेल। जर आपल्याकडे भाजी नसेल किंवा आपल्याला मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत भाकरीसोबत खावंसं वाटत असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची चटणी ही करून बघा। छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हा कांदा परतून घ्यायचा आहे। जेवढा परफेक्ट आपला कांदा परतला जाईल तेवढी छान आपली चटणी ही तयार होते, म्हणजे चविष्ट ती लागते। आपला कांदा थोडा कधी कच्चा राहिला तर त्यामुळे आपली चटणीची चव ही गोडसर लागण्याची शक्यता असते। म्हणून कांदा हा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा हा मी आता व्यवस्थित परतून घेतला आहे। कांदा आपला परतून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण आता हळदला छान कलर येण्यासाठी आपण हळद ही घालतोय। त्यानंतर लाल तिखट, आता आपल्याला कितपत तिखट हवी चटणी त्यानुसार लाल तिखट, कांदा लसूण मसाला आपण यामध्ये घालणार आहोत। हे संपूर्ण मसाले आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान अर्धा मिनिटभर आपण कांद्यामध्ये मसाले छान भाजून घेतले। लगेचच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 3 ते 4 भाजून घेतलेले शेंगदाण्याचं पावडर आपण यामध्ये टाका। अगदी आवर्जून घाला, त्यामुळे अगदी छान खमंग अशी आपली ही चटणी तयार होते। तर अशा पद्धतीने मी मंद आचेवरती छान चटणी ही आपण परतून घेणार आहोत। त्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ देखील घातले, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर छान आता आपले 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर काय करायचं, कांदा हा थोडासा कचकच लागतो खाताना, म्हणून काय करणार आहोत, अगदी थोडंसं पाण्याचा सपका मारून हे पुन्हा आणखी आपण चटणीला शिजवून घेणार आहोत। अगदी जास्ती पाणी हे टाकून घेऊ नका, कांदा जास्ती मऊ पडेल आणि खाताना तो व्यवस्थित, म्हणजे ती चटणी आपल्याला व्यवस्थित ही लागणार नाही। तर मी अगदी थोडंसं अशा पद्धतीने पाणी हे सपकून घेतलं आहे। त्यामध्ये लगेच आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपण ही चटणी आता शिजवून घेऊया। तर छान पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपण आता ही चटणी तयार करून घेतले। तेल देखील अगदी छान असं सुटलं आहे, कलर देखील अगदी परफेक्ट असं आपल्या चटणीला आलं आहे। अगदी छान अशी चटपटीत चवीची कांद्याची चटणी ही तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा
कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.